तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान अमित साहेबराव पाटील हे जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना त्यांच्या अंगावर बर्फ पडल्याने शहीद झाले होते। दरम्यान दिनांक 18 रोजी सकाळी 9 वाजता अमित पाटील यांचे पार्थिव शरीर गावात आले आणि पूर्ण गाव निशब्द झाले। त्यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात सकाळी 10 वाजता साश्रू नयनांनी शासकीय इतिमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गावात ठिकठिकाणी देशभक्तीपर गीत तसेच शहीद वीर जवान अमित पाटील यांचे फलक दिसत होते। अमर रहे वीर जवान अमित पाटील अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय अशा देशभक्तीपर घोषणांनी पूर्ण गाव दुमदुमत होते। गावात ठिकठिकाणी रांगोळी काढून फुलांच्या माळा टाकत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बीएसएफ सुरक्षा रक्षकांच्या अधिकाऱ्यांनी भारताचा तिरंगा अमित पाटील यांच्या पत्नी व आई वडिलांकडे सोपविला होता। त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी शहीद अमित पाटील यांच्या 3 वर्षांची मुलगी व मुलगा यांची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली। शहीद अमित पाटील यांना इंडिया स्टिंग न्यूज नेटवर्क कडून भावपूर्ण श्रद्धांजली। इंडिया स्टिंग साठी आनंद गांगुडे, चाळीसगाव।